अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम आदरणीय कडोसर 29 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी पेशातून 30 जून 2026 रोजी माध्यमिक महिला विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक या पदावरून नियत वयोमानानुसार निवृत्त झालेले आहे आणि कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत। तर आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण आदरणीय निकम साहेब आणि निकम वहिनी यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून करणार आहोत। आता दीपप्रज्वलन ही आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ कार्याची सुरुवात समजली जाते। तर मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे। माध्यमिक महिला विद्यालयाचे माजी शिक्षक एम बी पाटील सर, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आदरणीय भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आदरणीय बक्षी मॅडम, विद्यालय पाक चिपळूण या शाळेतून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते आदरणीय कडवसर यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे। बघा, जेव्हा आपण एखादं काम हाती घेतो ते हाती घेतलेलं काम कशा प्रकारे पार पाडतो त्यावर आपलं संपूर्ण इतरांच्या प्रती आपलं व्यक्तिमत्व दिसून येत असतं। कडव सर यांचा जन्म
चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द या गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये 24 जून 1968 रोजी झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव हरिश्चंद्र महिपत कडव, तर आईचे नाव तारामती हरिश्चंद्र कडव. यांना 4 मुलगे आहेत. त्यामध्ये सर हे कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती, ज्येष्ठ सुपुत्र. आई वडिलांचा सहवास त्यांना फार कमी काळ मिळालेला होता. कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यांच्यावर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पडलेल्या होत्या. सरांची पत्नी सौ अंकिता अनिल कडव या MA BEd असून या प्राथमिक शिक्षिका आहेत आणि त्या करंबवणे या येथील शाळेमध्ये कार्यरत आहेत. सरांना 2 अपत्य आहेत. एक मुलगी आहे, ती BE पर्यंत तिने शिक्षण घेतलेलं आहे. तिचं नाव निकिता आहे आणि ती सध्या हैदराबाद येथे IT कंपनीमध्ये ती तिथे नोकरी करत आहे. तसेच त्यांचा मुलगा रुद्र हा आता सध्या 11वीमध्ये आहे. 11वी सायन्समध्ये त्याने प्रवेश घेतलेला आहे. सरांचे प्राथमिक शिक्षण शाळेमध्ये रत्नागिरीतील एकमेव अशी ही सगळ्यात मोठी संस्था जी सह्याद्री शिक्षण संस्था आहे, या सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये मग त्यांनी आपले पाऊल ठेवलेले आहे आणि ते आज तागायत तिथे छान अशी नोकरी करत होते. त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात केली. 1 वर्षानंतर म्हणजे 16 जून 1998 पासून न्यू इंग्लिश स्कूल वेल्हे तेथून त्यांची बदली झाली आणि या गावामध्ये ते 14 वर्ष नोकरी त्यांनी करून नंतर एकूण 15 वर्ष गोवा. तसेच 1 जून 2014ला सावर्डे येथून संस्थांतर्गत बदलीने चिपळूण तालुक्यातील माध्यमिक महिला विद्यालय पार्क येथे बदलीने हजर झाले. या विद्यालयात त्यांनी एकूण 12 वर्ष सर्व्हिस केली. त्यांनी तेथे अध्यापनाचं कार्य केलं आणि 1 जून 2020 पासून या महिला विद्यालयाचे ते प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. कॉम्प्युटरचा वापर फार कमी होता आणि अँड्रॉइड मोबाईल तर तेव्हा नव्हतेच. परंतु जेव्हा हा मोबाईल आला आणि कॉम्प्युटरचा वापर विद्यालयामध्ये व्हायला लागला, मुख्याध्यापकांचं तर रोज एक परिपत्रक हे रोज त्यावर पडत असतं. परंतु सरांनी या मोबाईलचा अभ्यास केला, कॉम्प्युटरचा अभ्यास केला आणि खरोखरच ते उत्तम प्रकारे म्हणजे कार्यतत्पर असे ते नेहमीच राहिलेले आहेत आणि त्याबरोबर त्यांनी आपलं परिपत्रकानुसार त्या प्रकारे त्या वेळेला व्यवस्थित असं काम केलेलं आहे. आणि बघा, सरांच्याबद्दल जर चांगले गुण सांगायचे असतील तर ते अतिशय मेहनती, जिद्दी आणि त्यांच्याकडे अतिशय चिकाटी होती आणि त्या चिकाटीच्या सहाय्याने ते म्हणजे अतिशय कार्यतत्पर असे होते. आणि बघा, ग्राहक भांडार असेल किंवा पोषणहार असेल, लहान शाळा असल्यामुळे 4 शिक्षकी शाळा आणि त्यामध्ये जर मुख्याध्यापक अभ्यासू असेल तर नक्कीच मार्गदर्शन ही चांगलं होत असतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सरांनी चांगलं मार्गदर्शन सगळ्यांना केलं. त्या वेळेला ते काम पूर्ण करण्याची त्यांच्याकडे चिकाटी होती आणि त्याप्रमाणे काम पूर्ण केल्यामुळेच एक दिवस मागच्याच वर्षी शिक्षणाधिकारी मेंगाणे साहेब यांनी शाळा तपासणीसाठी आम्ही उद्या येणार असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार होता, सकाळी शाळा होती आणि आम्ही घरी होतो. परंतु आम्हाला भीती वाटली नाही. कारण का तर सगळं दप्तर, शालेय दप्तर सगळं अगदी ज्या त्या वेळेला पूर्ण होतं आणि हे सगळं सरांच्या कार्यतत्परतेमुळे आणि म्हणूनच मेंगाणे साहेबांनी उत्तम असा शेरा देऊन सरांच्या पाठीवर थाप दिलेली आहे आणि हा आमच्यासाठी हा गौरवास्पद आणि सरांसाठी कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे. आणि नेहमीच कार्यतत्पर असल्यामुळे आम्हाला कधीच भीती वाटली नाही. मग नवीन गोष्टी आल्या, तक्रार पेटी असेल, आता शाळेतल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की काही घटना घडल्यामुळे सुरक्षा समिती वगैरे या दृष्टीने ज्या गोष्टी आल्या त्या वेळेला सगळ्या CCTV पासून सगळं त्या वेळेला नोंद असल्यामुळे आम्हाला कसलीही भीती वाटली नाही. आणि खरोखर सरांच्यामुळे आम्हाला एक चांगले मार्गदर्शक मिळालेले होते. बघा, जसं
ऑफिसमध्ये ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या पूर्ण होतच होत्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांप्रती सुद्धा सरांबद्दल सर सांगायचं म्हटलं तर सरांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मदत सर्व प्रकारची केलेली आहे. त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी 1 वर्ष 5,000 रुपयाच्या वह्या विद्यार्थ्यांना दिलेल्या होत्या आणि दरवर्षी नेहमीच ते विद्यार्थ्यांना मदत करत पाहिजे तेव्हा पाहिजे त्या गोष्टीची मदत त्यांच्याकडून होत असते. त्यांचा शिकवण्याचा हातखंडा पण खूप चांगला होता. त्यामध्ये त्यांचा मराठी विषय असला जवळजवळ 94-95चा त्यांचा हायेस्ट आहे आणि नुसता मराठी विषय नाही तर गणित जरी सांगितलं तरी सरांना गणितात सुद्धा ते निपुण आहेत आणि इतर विषय हिंदी वगैरे ह्यासारखे विषयसुद्धा त्यांचा हातखंडा होता. हसत खेळत ते विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ते चांगले प्रिय होते. विद्यार्थीप्रिय असे ते शिक्षक आहेत आणि या प्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेलंच आहे. त्यांचं या सगळ्या गोष्टीसाठी हे सगळं निभावण्यासाठी शरीर तंदुरुस्त राहणं आवश्यक आहे आणि ते शरीर आमच्यापेक्षा सरांचं शरीर तंदुरुस्त होतं आणि याचं श्रेय त्यांच्या मिसेस त्यांच्या पत्नी संगीता कडव यांना जातं आणि खरोखरच सर असंच पुढंसुद्धा सरांनी तंदुरुस्त राहावं अशी मी अपेक्षा करते किंवा आशा करते. आणि त्याचबरोबर मला शेवटी एवढं सांगावंसं वाटतं की सर उत्तम प्रशासक होतेच, उत्तम सहकारी होते, उत्तम मार्गदर्शक आहेत. असंच मार्गदर्शन त्यांचं आम्हाला इथून पुढंही लाभेल म्हणून सरांकडून बरंच काही शिकता आलं. म्हणून मला एकच थोडंसं सांगायचं आहे की मनाने दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार अन नेतृत्व शानदार असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले कडव सर यांना पुढच्या अध्यायासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांचं आरोग्य संपन्न असं राहील अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. है दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना.
आजच्या सत्कार मूर्ती आणि ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये तब्बल 29 वर्षे अविरत सेवा केली ते माझे मित्र सहकारी सन्माननीय कडव सर आणि त्यांच्या सौभाग्यवती, खरं तर माझ्या दृष्टीने एक वेगळा आनंद या ठिकाणी आहेत, तो म्हणजे त्यांच्या सहचारिणी ज्या आहेत सौभाग्यवती कडव मॅडम, या पूर्वाश्रमीच्या संगीता मोरे मॅडम या माझ्या विद्यार्थिनी आहेत आणि निश्चित हा योगायोग जुळून आलेला आहे, त्यामुळं त्यांना व्यासपीठावर शुभेच्छा देत असताना उपस्थित सर्व मान्यवर, त्यांचे सर्व स्नेही मित्र परिवार आणि विशेषतः ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी अविरत प्रयत्न केले ते महिला पाक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व त्यांचे सहकारी आणि कुटुंबीय, या सर्वांना सर्वप्रथम या सोहळ्याच्या निमित्तानं धन्यवाद देतो. आणि त्यानंतर 94 मध्ये BEd झाले. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची निर्मिती 1957 मध्ये केली. आपल्या सगळ्यांना ही ज्ञात आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही संस्था निर्माण होत असताना साधारणतः आता जे सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की 1991 मध्ये जो मास्टर प्लॅन गव्हर्नमेंटमधून निर्माण करण्यात आला आणि त्या मास्टर प्लॅनमध्ये ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये शाळांना मान्यता किंवा प्रस्ताव पाठवण्याची एक संधी आली होती, त्यावेळी स्वर्गीय निकम साहेब या संधीचं सोनं केलं आणि सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये साधारणतः ज्या 8वी ते 10वी पर्यंतच्या शाळा होत्या त्या 91-92 मध्ये निर्माण झाल्या आणि त्यामुळं 1968, 69 आणि 70 मध्ये ज्यांची जन्मतारीख आहे आणि जे सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये कामाला रुजू आहेत त्यांना ती खऱ्या अर्थाने संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये एक कडव सर आहे, याचा मला सांगायला सार्थ अभिमान वाटतो. माझ्या सगळ्याच भगिनी, माता, वडीलधारे, बंधू, खरं म्हटलं तर मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की कोणाच्याही शिक्षकाच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा आमच्यासाठी काही फारसा चांगला असतो अशातला भाग. कारण ही सगळी मंडळी स्वर्गीय निकम साहेबांनी त्या काळात तयार केलेली ही माणसं आणि वेगवेगळ्या टप्प्यावर काम करत असताना पहिल्या टप्प्यात विना अनुदानित, नंतर अनुदानित आल्यानंतर देखील निकम साहेबांच्या सानिध्यात काम करणं एवढं सोपं नसतं. बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी काम केलंय, तू नाही केलंस, मान्य पण त्या याच्यामध्येही तयार झालेली सर्व माणसं, कासा सर असतील, त्यानंतर विचारे सर असतील, या सगळ्यांनी सातत्याने या सगळ्यामध्ये भाग घेतलेला आणि मग निवृत्ती होणे, सेवानिवृत्ती होणे, तो माणूस संस्थेपासून निश्चितपणे शाळेपासून बाजूला होणे आणि त्या निमित्ताने एक वेगळी पोकळी या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळते. कारण शेवटी नवीन माणसं तयार करणं हे सोपं काम नसतं. आता तर भरती नसल्यामुळे मोरे साहेब फारच अवघड गोष्ट होती. त्यामुळे एखादा माणूस रिटायर होतो आणि विशेषतः कडव सरांसारखा असेल तर अजून त्याच्यामध्ये एक वेगळी समस्या आम्हाला पुढे करावी लागते. म्हणून या कार्यक्रमानिमित्त मी कडव सरांना पण खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी अनेक शाळांमध्ये काम करत असताना शेवटच्या टप्प्यात पागेवर काम केलं. पागेवरची शाळा चालवणं एवढं सोपं नाही. चिपळुणात जरी असली ती एका बाजूला दुर्लक्षित असलेली ती शाळा, ज्या शाळेमध्ये कोणाला ऍडमिशन इतर शाळेत सिटीत मिळत नाही अशा मुलांना घेऊन त्यांना पुढे नेण्याचं काम ही मंडळी सातत्याने करत आली. साळुंखे मॅडमनी पण खूप कष्ट केले, शाळा उभी केली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कडव सरांचा त्यांना सपोर्ट देखील तेवढाच ताकदीचा होता. मी फार वेळ घेत नाही आपला.
पण कडाव सरांना शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन की आपण जरी निवृत्त झालात ते सह्याद्री परिवारातला एक सदस्य या नात्याने आपण निश्चितपणे त्या संस्थेचे घटक म्हणून कायमस्वरूपी असणारच आहात. ज्या ज्यावेळी संस्थेला शाळेला मदत लागेल त्या त्यावेळी आपल्याला सांगायची गरज नाही, कारण आपण सगळे निकम साहेबांच्या तालमीत तयार झाले आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आपली मदत, आपलं सहकार्य, आपलं योगदान पुढच्या काळात देखील संस्थेचा दर्जा आणि इतर बाबींमध्ये आम्हाला निश्चितपणे मिळेल हा विश्वास आजच्या दिवशी व्यक्त करतो. त्यांच्या फॅमिलीलाही मनापासून शुभेच्छा देतो. कारण शिक्षक म्हटलं तर घरचं वातावरण चांगलं असेल तर शाळेत शिकवू शकतो. घरात बिघडून आलं तर तो राग मुलांवर निघतो आणि मग सगळंच दिवसभर त्या पोरांचं पण काय खरं नसतं आणि स्टाफचं पण काय. त्यामुळे घरून ताईंचा त्याचा सपोर्ट खूप चांगला होता. कारण कडाव सरांनी कधी घरातले कधी एक म्हणजे सांगितलं नाही की घरची अडचण आहे मी शाळेत येणार नाही. शाळेव्यतिरिक्त संस्थेची अनेक कामं असतात, त्याही माध्यमातून त्यांचा सहभाग नेहमीच राहिलेला आहे. या निमित्ताने त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना पुढील आयुष्यासाठी एक चांगल्या पद्धतीने आपलं पुढील आयुष्य पण खूप चांगलं जाईल. मुली हा एक मुलगा एक मुलगी दोघांचंही शिक्षण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. हल्ली 58 वर्ष झालं तर रिटायर व्हायला आलंय कळतच नाही. त्यांच्याकडे बघितलं वाटतं काय वेगळ्या कार्यक्रमाला आलोय की ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी कसं वाटायचं बघा, रिटायर आलेला एकदम वेगळा असायचं. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो. असंच तारुण्य सगळ्याच बाजूने, विचाराच्या बाजूने, कामाच्या बाजूने आपलं राहील हा विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेले आहोत. एकंदर विचार केला तर सेवानिवृत्त म्हटलं की आपलं काम संपलं असं नाही, तर सेवानिवृत्तीनंतर आपल्याला बरीचशी कामं आयुष्यामध्ये करायची आहेत ती पूर्ण करता येतात. एकंदर विचार केला तर अनिल हरचंद्र कडाव हे मराठी शाळेत असल्यापासून आमच्याबरोबर होते. मराठी शाळेत असताना ते माझ्या मागे 3 वर्षे होते, पण त्यांचा शिक्षक मी असल्यावर काही 1ली ते 7वीपर्यंत ते माझ्या घरी अभ्यासाला यायचे आणि 1ली ते 7वीपर्यंत त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि हे करत असताना त्यांनी हायस्कूलमध्ये प्रवेश केला. हायस्कूलमध्ये प्रवेश केल्यानंतर ते हायस्कूल पूर्ण त्यांचं कॉलेजही पूर्ण झालं. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्या मधला कालावधी हा फार स्ट्रगलमध्ये गेला. त्यांना सुरुवातीला बिना अनुदान तत्वावर काम करावं लागलं. त्यांची दोन ते मला वाटतं 5-6 वर्षे बिना अनुदान तत्वावरच्या शाळेत काम केलं. त्यानंतर त्याला भागरमध्ये 5-6 वर्षे काम केल्यानंतर त्यांना चिपळूण तालुक्यामध्ये बदली झाली. आणि एकंदरीत विचार केला त्यांना नोकरी फार उशिरा मिळाली. त्यांची सुरुवातीचा कालावधी फार स्ट्रगलमध्ये गेला. त्यामुळे त्यांना एकंदरीत जर आपण विचार केला तर माणसाची सेवा 35 ते 38 वर्षे होती, पण त्यांची पहिली 7-8 वर्षे फुकट गेल्यामुळे ती सेवा त्यांना पूर्ण करता आली नाही. पण त्यांची चिकाटी असल्यामुळे, त्यांची चिकाटी आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांनी कुठल्या गोष्टीत कमी पडलेली नाही. ते एकंदरीत विचार केला तर कडाव सर कडाव सरांनी सुरुवातीपासून फारच त्रास झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती केली. ते आता आपण बघितलं तर सेवानिवृत्त झालेले आहेत आणि प्रभारी मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे थांबलेलो आमच्या कुटुंबातर्फे आणि गावातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवापूर्तीच्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर, कडाव कुटुंबीय, सह्याद्री शिक्षण संस्थेचा सगळा परिवार, कडाव कुटुंबीयांचे सर्व दोन्ही बाजूचे मोरे आणि कडाव या दोन्ही बाजूचे सगळे नातेवाईक. खरं तर सर म्हटले त्याच्याप्रमाणे सर असं आता निश्चित असं वाटतं की सेवानिवृत्तीला आलेला शिक्षक हा निवृत्त होतोय असं वाटत नाही. पूर्वीच्या 20 वर्षापूर्वी जेव्हा शिक्षक निवृत्तीला यायचा तो फार थकलेला असायचा, एकदम
म्हणजे सगळ्या गोष्टीतनं तो मेटाकुटीला आलेला असायचा. पण आता तशी स्थिती नाही. आता चांगल्या व्यवस्थेमध्ये हे सगळे शिक्षक रिटायर होत आहेत, आनंद निश्चितपणा. पण सर एक निश्चितपणे या ठिकाणी जाणवलेली गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो, निवृत्त होतो, पण ते निवृत्त होत असताना अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये नसते की आम्हाला सहज नोकरी मिळाली आहे, सरकारने दिली आहे, त्याची फार मोठी हे असते, अशातला काही भाग नाही. पण व्यासपीठावर बघितल्यानंतर स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेबांचा फोटो आणि आईंचा फोटो या ठिकाणी लावलेला दिसला, त्यांना त्या प्रतिमांना हार घातलेला दिसला. समोरच्या बॅनरवरती सरांचा फोटो दिसला. ही जी कृतज्ञता आहे, ही कृतज्ञता सगळ्याच ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दिसत नाही, की जी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये किंवा सरांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बघायला मिळाली. अर्थातच कुटुंब प्रमुख म्हणून शेखर सर या सगळ्यांजवळ ज्या पद्धतीनं कनेक्ट आहे, ज्या पद्धतीने या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात, म्हणून यांचा आदर आणि या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी दिसतात. रिटायर झाल्यानंतर सुद्धा कासार सरांसारखी माणसं आम्ही बघितली, विचारे सरांसारखी माणसं आम्ही बघितली की जी रिटायर झाल्यानंतर सुद्धा संस्थेमध्ये काम करतायत. हा जो कनेक्ट हा कनेक्ट सगळ्याच ठिकाणी मिळत नाही. आणि निश्चितपणे आम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून काम करताना या सगळ्या गोष्टी सहजपणे घडतात. पण संस्थेमध्ये काम करताना अनेक लोक असं म्हणतात कधी मी बाजूला होतोय, कधी रिटायर होतोय, कधी याच्यातून मोकळा होतोय. पण असं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या बाबतीत मात्र निश्चित कधी जाणवलं नाही किंवा बघायला मिळालं नाही. म्हणून सर मनापासून तुम्हालाही या सगळ्या प्रक्रियेबद्दल मी धन्यवाद देतो की संस्था चालवताना अनेक अडचणी असतात, पण त्या अडचणीवर मात करताना माणूस कसा जपला पाहिजे, माणूस कसा बरोबर ठेवला पाहिजे आणि तो ठेवताना कुठल्याही प्रकारचा आविर्भाव न आणता तो सहजपणे आपल्या मूळच्या स्वभावाप्रमाणे आपण तो सगळ्यांना बरोबर ठेवता. निश्चितपणे ही शिक्षक म्हणून एक आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. कडव सर, तुमच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या निश्चितच तुम्ही भाग्यवान आहात की त्याच भागामध्ये पिंपळी अलोर हा जो पट्टा आहे त्याच भागातलं सगळं वातावरण असल्यामुळे आणि मॅडम जेव्हा चिपळूणला बदलून आल्या तेव्हापासून आम्ही एकत्र संघटना म्हणून काम करतोय. अर्थात तुम्हाला संघटना हा विषय नाही, कारण तुमचे कुटुंब प्रमुख एवढे स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्हाला संघटना करायची गरज पडली नाही. पण प्राथमिक शिक्षक म्हणून काम करता अनेक वेळा संघटनेची गरज असते आणि ती संघटनेची गरज म्हणून मॅडमनी सुद्धा संघटनेमध्ये खूप चांगलं काम केलं. आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सगळ्या महिलांचं नेतृत्व करण्याचं काम केलं, किंबहुना अनेक महिला त्या निमित्तानं जोडल्या आणि एक संघटन म्हणून चांगलं काम केलं. त्या निमित्तानं तुमच्या कुटुंबाजवळ, परिवाराजवळ आमचा याच्यातून संबंध निर्माण झाला आणि एक चांगलं पारिवारिक कौटुंबिक संबंध याच्यातून संघटनेबरोबर निर्माण झाले आणि एक चांगल्या परिवाराबरोबर ओळख झाली, संबंध निर्माण झाली, याचा अभिमान निश्चितपणे आहे. काल मी संध्याकाळी सहज या ठिकाणी आलो होतो, कार्यक्रमासाठी धावपळ चालू होती, सगळी तुमचे नातेवाईक म्हणजे भरपूर दोन्ही बाजूचे, म्हणजे मॅडमच्याकडची सुद्धा सगळी तरुण पोरं आणि तुमच्याकडची सुद्धा तरुण पोरं काल रांगोळी काढताना रात्री 8 वाजेपर्यंत इथं काम करत होती. म्हणजे त्यांच्यामधला एक वेगळा उत्साह जो बघितला, कारण तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याजवळ वागत असाल, त्यांच्याजवळ तुमचे संबंध असतील, ह्या गोष्टी सहज कुणाला मिळत नाही, पण त्या निश्चितपणे तुमच्या बाबतीत आम्हाला या ठिकाणी अनुभवाला मिळाल्या. पुढच्या काळामध्ये याच पद्धतीनं आपलं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि उत्तम आरोग्याचं जावं अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप खास, अभिमानाचा आणि तितकाच भावुक करणारा आहे. आजच्या आपण माझ्या पप्पांच्या सेवापोटी सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. पप्पा माझ्यासाठी फक्त तुम्ही वडील नाही आहात, तर माझा बॅकबोन, माझा सर्वात मोठा आधार आणि माझी ताकद आहात. लहानपणापासून तुम्ही माझे खूप लाड केले. आयुष्यात कधीच कोणत्याच गोष्टीसाठी कमतरता भासू दिली नाही. मी काही मागण्याआधीच ती गोष्ट माझ्यासमोर आणून ठेवली. खरंच प्रत्येक मुलगीचं जे प्रिन्सेस ट्रीटमेंटवालं जे बोलतात ते माझ्या पप्पांनी आयुष्यभर मला मिळालं आहे. ते तुम्ही वेल्दूरला असताना देखील कधीच तुमचं प्रेम किंवा आधार आम्हाला कमी पडू दिला नाही. तुम्ही कितीही दूर असलात तरी कायम आमच्या पाठीशी उभे राहिलात.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयावर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. शाळा असो, कॉलेज असो किंवा नोकरी, मला जिथं शिकायचं तिथे तुम्ही शिकवलं. मला हैदराबादला नोकरी मिळाली तेव्हा अनेकांनी म्हणलं की बाबा मुलगी आहे, एवढ्या लांब कशाला पाठवता, असं खूप जणांनी मम्मी पप्पांना सांगितलं. पण ते कधीच असं म्हटले नाही. ते फक्त म्हटले मला की तुला करायचं आहे ना, तू जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुमचा तो विश्वास आजही माझ्या सर्वात मोठी माझी ताकद आहे. आज मी इथे आत्मविश्वासाने उभी आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, ते फक्त तुमच्या दोघांच्या संस्कारामुळे आणि विशेषतः पप्पा तुमच्या विश्वासामुळे इथे आहे. मम्मी आजारी असताना घरापासून ते बाहेरच्या प्रत्येक जबाबदारीपर्यंत तुम्ही सगळं अगदी शांतपणे सांभाळलं. शाळेतून कितीही थकून आला असला तरी आमच्यासाठी कधी नाही म्हणला नाहीत तुम्ही. चिपळूण ते वेळदूर कितीही प्रवास असो, कितीही थकवा असो, आमच्यासाठी तुम्ही नेहमी तयार असायचात. मी, माझा भाऊ आजही काही आहोत ते फक्त तुमच्या कष्टामुळे, त्यागामुळे आणि संस्कारामुळेच आहोत. आम्हाला तुमची मुलं असल्याचा खूप अभिमान आहे. लोक म्हणतात मम्माज बॉय, पण मी मात्र अभिमानाने सांगते मी माझ्या पप्पांची डॅडीज गर्ल आहे. आजही मला कुठे जायचं असेल, काही अडचण आली तरी सर्वात आधी मला माझ्या पप्पांचंच नाव आठवतं, कितीही काही होऊ दे. पप्पा, आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप मेहनत घेतली, पण आता तुमची वेळ आहे. आता तुम्ही फक्त आनंदात राहा, स्वतःसाठी वेळ द्या आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण मनापासून जगा. आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत, जसं तुम्ही आयुष्यभर आमच्या पाठीशी उभं राहिलात. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुमच्यासारखं पप्पा मिळाले मला, ह्याचं मला खूप भाग्य आहे. निवृत्ती नव्हे तर आयुष्याच्या या नव्या आणि सुंदर प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य निरोगी, आनंद आणि सुखाचं जावो हीच देवाकडे प्रार्थना. धन्यवाद. मगाशी निकम सरांनी म्हटलं तसं आपल्या ह्या तालुक्याचे जर आमदार एवढे तरुण असतील तर त्यांच्या संस्थेमध्ये काम करणारे त्यांचे शिक्षकही तेवढेच तरुण असावेत असं मला वाटतं आणि ते त्यांनी तरुणपण अजून जगलेलं आहे. आमचा हा मित्र होय का, तर आमचा हा कॉलेजचा मित्र हा अतिशय शांत आणि सुस्वभावी असा आहे आणि त्यामुळे तो त्या महिला जी म्हणजे मुलींची शाळा आहे तर त्या शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम तो करू शकला, कारण त्याचा तो शांत स्वभाव आणि सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती ही अतिशय त्याच्याकडे चांगली आहे आणि वेळेचा अभाव आहे. पण शिक्षक कसा असावा, डिव्होशन कसं असावं त्याची मी 2 उदाहरणं देतो. आमचं दरवर्षी गेट टुगेदर होतं तर त्याला आवर्जून तो वेळ काढून येतो, सुट्टी घेतो, पण ज्या वेळेला काम असतं तेव्हा ते सोडून तो त्या कामाला महत्त्व देतो. कारण 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही रत्नागिरीला गेलो होतो तर त्यावेळी त्याला रात्री फोन आला की उद्या आपल्याला असं काम आहे तर तुम्ही त्या ठिकाणी हजर असलं पाहिजे. ह्या माणसाने सकाळी 5 वाजता आम्हाला उठवलं, आम्ही त्याला ST मध्ये बसवून दिलं आणि तो त्या कामानिमित्त चिपळूणला आला आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं. तसंच गेल्या वर्षीही GT ला यायचं ठरलं आणि त्याला असंच एक काम आलं तर त्यांनी फोन करून सांगितलं मंदार मला काही येता येणार नाही कारण माझं काम हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला ते करणं गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षक हा डिव्होशन असलेला असावा की ज्यामुळे चांगली माणसं तयार होतील आणि ते गुण या आमच्या अनिलमध्ये असल्यामुळे त्यांनी अतिशय चांगले विद्यार्थी घडवले आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या सर्व शिक्षकांना त्यांनी एक पायंडा पाडून दिलेला आहे की आपलं काम हे महत्त्वाचं आहे, ते आपण आधी केलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी या नंतर दिल्या पाहिजे. हे त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. अनिल, तू मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालास, पण लक्षात ठेव निवृत्तीनंतर तू वहिनींबरोबर जेव्हा घरी राहणार आहेस तेव्हा तू तिथं उपमुख्याध्यापक आहेस हे मात्र लक्षात ठेव आणि तुला पुढच्या आयुष्यासाठी या शुभेच्छा देतो आणि आपल्या कुटुंबाला अनेक आशीर्वाद देतो. उत्तरोत्तर असेच आरोग्य तुला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना नतमस्तक होऊन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. गोविंदरावजी निकम साहेब व अनुराधाताई निकम मॅडम म्हणजे सह्याद्रीच्या आई यांच्या
पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन करतो. माझे जन्मदाते आईवडील यांना साष्टांग दंडवत, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने मला 58 वर्षांचे उत्तम आरोग्य लाभले, त्या सद्गुरू समर्थांना त्रिवार वंदन करतो. आज माझ्या या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित या सह्याद्री शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आपल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री शेखरजी निकम सर, त्याचबरोबर आज पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले. हे सर्व आदरणीय आणि सन्माननीय मान्यवर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चिपळूण म्हणजे पुराचे माहेरघर आहे आणि पाऊस म्हटला की चिपळूणला पूर भरल्याशिवाय राहत नाही. परंतु त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मला उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे शतशः या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपण कडव आणि मोरे या परिवारातील सर्व सदस्य की जे मुंबईहून या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, त्याचबरोबर माझ्या कडववाडीतील आणि पिंपरी खुर्द गावातील सर्व ग्रामस्थ, तसेच वेल्दूर तालुका गुहागर येथून या पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, तसेच या चिपळूण परिसरातील प्राथमिक माध्यमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि इतर क्षेत्रातील मंडळी, या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मी 3 जून 2026 रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झालो. या सह्याद्री शिक्षण संस्थेत 29 वर्ष 22 दिवस शिक्षक म्हणून कार्य केले, परंतु या व्यतिरिक्त 1.5 वर्ष माझी इतर संस्थेमध्ये म्हणजे शारदा विद्या निकेतन अंबरनाथ येथे 1 वर्ष, तर सह्याद्रीची जी भागशाळा आहे कळंबस्ते येथे 3 महिने लिव्ह व्हॅकन्सी आणि पिंपरी चिंचवड पुणे येथे 3 महिने, म्हणजे जवळजवळ 30 वर्ष 6 महिने 22 दिवस या सेवेमध्ये मी पूर्ण केले किंवा याचे मला भाग्य लाभले. या आतापर्यंतच्या प्रवासात माझ्या कुटुंबाने म्हणजेच कडव परिवारातील सदस्यांनी मोलाची साथ दिली. माझी पत्नी अंकिता, सर्वजण तिला संगीता मोरे याच नावाने ओळखतात. तिने प्रत्येक प्रसंगातून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिने मला मोलाची साथ दिली, त्यामुळेच मला एवढे उत्तम आरोग्य लाभले. त्याचप्रमाणे माझी मुलगी कुमारी निकिता BA पर्यंत शिक्षण पूर्ण करून ती आज डिलाइट कंपनीमध्ये IT सेक्शनमध्ये काम करत आहे. त्या बाबतीत कधी काही तिला सांगावेच लागले नाही. जे जे काही समोर आलं ते तिने उत्तम पद्धतीने स्वीकारून तिने मला यापुढे अशी ती साथ देईल या शंका नाही. माझा मुलगा म्हणजे रुद्र आता एकदम खुशाल चेंडू 11वी सायन्समध्ये आता शिक्षण घेत आहे. त्याला निश्चितच काही दिवसात या परिस्थितीची जाणीव होईल याची मला खात्री आहे. तसेच माझे 3 बंधू अरुण, विजय, संदीप यांची व त्यांच्या परिवाराची साथ, त्यांची आई वडिलांचे निधन झाल्यानंतर मला चांगल्या प्रकारे मिळाले. माझे सासरे आणि सासूबाई, सासरे हे कॅप्टन वसंत पांडुरंग मोरे या माजी सैनिक आहेत, त्यांची साथ मला मिळाली आणि म्हणूनच इथपर्यंतचा प्रवास अतिशय सुखकर झाला. या 29 वर्षाच्या शिक्षकी सेवेमध्ये काम करताना प्रत्येक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांची मोलाची साथ मिळाली. विशेष उल्लेख करताना वेल्दूर ग्रामस्थ व पदाधिकारी यांचे मला उत्तम सहकार्य लाभले. त्यामध्ये बाबासाहेब पालेकर, श्रीकांत दामनसकर, दिलीप दामनसकर, सीमाताई दामनसकर, रामचंद्र टांगे, अंबाजी दाभोळकर, इक्बाल पंची या सर्वांनी अतिशय उत्तम साथ दिली आणि म्हणूनच ती शाळा चालवण्यासाठी मला चांगलं सहकार्य मिळालं. तेथील लिपिक शत्रुघ्न मोरे, सलोनी गाड या सर्वांच्या सहकार्याने आणि 29 वर्षातली 15 वर्ष ही माझी वेल्दूर गावामध्ये गेली. 29 वर्ष सर्व्हिस केली, पण त्यातील 14 वर्ष मी माझ्या गावात काढली आणि 15 वर्षे मी माझ्या गावाच्या बाहेर काढलेली आहेत. त्यामुळे निश्चितच या ग्रामस्थांचं मला जे सहकार्य मिळालं आणि त्यामुळेच इथपर्यंत हा प्रवास झाला. त्यानंतर माध्यमिक महिला विद्यालय पाक या विद्यालयामध्ये काम करत असताना मला अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळाले.
या शाळेच्या मुख्याध्यापिका, त्यावेळी मी इथे आलो त्यावेळी नळवणे मॅडम होत्या, सावंत मॅडम, शिंदे मॅडम, एम बी पाटील सर, महाडिक सर, कोदारे सर, घाग मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी जवरत सर, जंगम सर, चव्हाण सर, सुनील घाग, सदाशिव मोरे, दुडकरबाई या सगळ्यांचे सहकार्य मिळाले. जंगम सर यांचे विशेष मला या ठिकाणी त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण प्रभारी मुख्याध्यापक झाल्यानंतर जंगम सरांनी अतिशय उत्कृष्ट आणि मोलाचं मला मार्गदर्शन दिलं. कारण त्यांची पत्नी सतीयती झाल्यानंतर ते वरिष्ठ लिपिक म्हणून ज्यावेळी गेले त्यावेळी सुद्धा पुढचा कार्यभाग सांभाळत असताना या जंगम सरांची मला फार मदत झाली. त्याचबरोबर आमचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुनील घाग हे नेहमी कार्यतत्पर असे या शाळेचे शिपाई आहेत. त्यांनी मला वेळोवेळी जे जे काम मी त्यांना सांगितलं ते त्यांनी अतिशय तत्परतेने केलं. या बरोबरच माझ्या शेजारी असणारी शाळा म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल पार्क त्याचे मुख्याध्यापक सुर्वे सर, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री साळुंके सर, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, त्याचबरोबर राजेंद्र चाळके, दिनेश मोरे, लटकेबाई या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा म्हणजे सह्याद्री परिवाराचाच एक घटक म्हणून अतिशय मोलाची मला त्या ठिकाणी साथ दिली. या मध्ये काही ज्ञात आणि अज्ञात लोकांनी जे काही सहकार्य केले त्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. या 29 वर्षामध्ये 3 वर्षे माझी अशी होती की मला इंग्रजी शिकवणारे पी व्ही पाटील सर आणि आर ए पाटील सर हे माझे मुख्याध्यापक म्हणून मी त्यांचा असिस्टंट टीचर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कारण हे माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचं आणि मोलाचा क्षण होता. त्याचबरोबर सावड येथे आल्यानंतर पाटील कांबळे हे उपमुख्याध्यापक विज्ञान जे मला त्यांनी शिकवलं त्यांच्या हाताखाली असिस्टंट टीचर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काही महत्त्वाच्या ज्या गोड आठवणी आहेत त्या नेहमीच माझ्या स्मरणात राहतील. या कार्यक्रमाचे नियोजन करणारे बरेच हात आहेत, कारण या सर्व माझी कन्या त्याचबरोबर माझ्या भावाच्या ज्या कन्या आहेत म्हणजे हर्षाली किंवा सानिका, दीक्षा आणि इतर सर्व या सगळ्यांनी अतिशय मेहनत घेतली. कारण मला वाटत होतं की हा एवढा मी याच्या विरुद्ध होतो, परंतु त्यांनी अतिशय हट्ट धरला की काही झालं तरी आपण हा कार्यक्रम करायचा. सुरुवातीला सकाळी वाटत होतं पाऊस भरपूर पडतोय, काय खुर्च्या भरतात की नाही अशी शंका होती. कारण आज आपण जर बघितलं तर या सर्वजण मान्यवर अतिथी या माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहून मला माझ्या पुढील आयुष्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्या आणि या पावसाच्या दिवसात सुद्धा सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. एक या ठिकाणी सांगायचे राहिले की माझे जे चुलते आहेत सदानंद कडव आणि रघुनाथ कडव आणि त्यांचा परिवार माझे वडील गेल्यानंतर त्यांनी मोलाचं सहकार्य मला केलं आणि त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. या सर्वांना धन्यवाद देत असताना आपण या सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सह्याद्री, जय सद्गुरू. अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना, खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना, खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना, ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा
खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हाल क्या कहना। खिल खिल चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना। है दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना।